ही भूत बघ. मी घरी गेले म्हणून ना. हो चालेल. अरे व्लॉगर आहे. सॉरी डिस्टर्ब केलं मी तुम्हाला, बट मी म्हटलं की आपण व्हिडिओची सुरुवात नाही केली आहे, सो व्हिडिओची सुरुवात करत. वेलकम टू माय चॅनल. हा सगळा जो व्लॉग असणार आहे तो आमच्या ट्रिपचा आहे, जी कॉलेज करून अरेंज केली होती, ज्याला नाव आम्ही आयव्ही दिलं आहे. बट आयव्ही म्हणजे इंडस्ट्रियल व्हिजिट, बट ही आमच्यासाठी एक ट्रिपच होती बिकॉज आम्ही खूप जास्त फुल एन्जॉय केलेला आहे. आणि मी प्रयत्न केला आहे की व्हिडिओ करायचा, कारण की ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या मेमरी आहेत त्या माझ्याकडे, म्हणजे जेव्हा पण मला ह्या गोष्टी आठवतील तेव्हा मी यूट्यूब खोलून हा व्हिडिओ बघू शकते. आणि सगळेच बघू शकतात ॲक्च्युली, कारण की सगळ्यांना माहिती आहे मी यूट्यूबवरती व्हिडिओ वगैरे अपलोड करते. तर येस, तर तुम्ही कंटिन्यू करा, आपण लास्टला भेटूया. थांब मी पण घेते. ऊन यायला छान दिसलं. व्हिडिओ काढते. आत्ता सध्या खरी ट्रिपची सुरुवात झालेली आहे, कारण की आम्ही कॉलेजमधून निघतानाच संध्याकाळी 11 वाजता निघालो होतो कॉलेज करून. आणि नेक्स्ट आम्ही पूर्ण ओव्हरनाईट ट्रॅव्हल केलं, खूप मज्जासुद्धा केली. आणि अजून एक सांगते, ही ट्रिप आमच्यासाठी सर्वांसाठी खूप मेमरेबल असणार आहे, कारण आत्ता सध्या आम्ही TYमध्ये आहोत आणि आमची लास्ट सेमिस्टर चालू आहे आणि ती मेमध्ये होईलसुद्धा कंप्लीट. आणि लास्ट इयरमध्ये फक्त आम्हाला एकच सेम असते 4 किंवा 5 महिन्याची, त्याच्यानंतर इंटर्नशिप असते आणि मग नंतर काही कॉलेज नाही आहेच. सो त्यासाठी आम्ही असा विचार केला की ह्यावेळेस ट्रिपला सगळेजण जाणार. सो आमचं अख्खा वर्ग होता ट्रिपसाठी. आणि मी हम्पी बदामीला येऊन गेलेली आहे, मी सगळं एक्सप्लोअर केलेलं आहे, त्याचे व्हिडिओसुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. तरी पण मी ह्यावेळेस आत्ता यासाठी गेले कारण की फ्रेंड्ससोबत जाणं आणि फॅमिलीसोबत जाणं हे खूप डिफरंट आहे. त्यामुळं म्हटलं आपण जाऊयात आणि मस्त व्हिडिओ जेवढा जमेल तेवढा व्हिडिओ करूयात, म्हणजे मेमरी राहू शकते आपल्याकडे, स्टोअर होऊ शकते. कारण की आपला मोबाईल फुल झाला का आपण फोटो डिलीट करून टाकतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या तेव्हा लक्षात येत नाहीत की ह्या आपण ठेवाव्यात. सो त्यासाठी म्हटलं ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो होतो अंजनेरी पर्वतावरती, जिथे हनुमानांचा जन्म झाला होता तिथे. आमच्या सगळ्यांची टायटायफिश झालेली. अगो ते बसलेत खाली, चल आपण वरती जाऊ. माझे केस बघा. इकडं बघा सायली. One minute old. कसं वाटलं चढून? हा मग काय बोल, कसं तरी झालं. डेंजर म्हणजे हे आहे मंदिर आणि इथं आपल्या हनुमानांचा जन्म झाला होता. आणि तिथं त्यांनी खूप छान डेव्हलपमेंट केलेली आहे. एक असा मस्त सेल्फी पॉईंटसुद्धा त्यांनी तयार केलेला आहे कॉर्नरला. तिथून खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो खालचा, मस्त डोंगर रांगा सगळ्या दिसतात, ज्या पूर्णपणे दगडाने बनवलेल्या आहेत. आणि जर तुम्ही कधी हम्पी बदामीला गेला असाल तर तुम्हाला माहीत असेल तिथं किती मोठमोठी दगडं आहेत आणि त्याचेच डोंगर तिथं तयार झालेले आहेत. आणि इथं खास त्यांच्यासाठी माकडांसाठी पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा त्यांनी केलेली आहे. आणि हे बघून मला खरंच खूप छान वाटलं,
कारण की इथं आपल्यापेक्षा टेम्परेचर खूप जास्त असतं आणि पाण्याची सोय ही खरंच खूप महत्त्वाची आहे तिथल्या प्राण्यांसाठी आणि ती त्यांनी केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आमचे सर असं बोलले की आपण हनुमान चालीसा म्हणूयात, कारण की जिथे हनुमानांचा जन्म झाला आहे तिथे नाही म्हणणार तर कुठे म्हणणार. आम्ही चौघीच फक्त आमच्या ग्रुपच्या पुढे आलोय, सगळ्यात खाली है ना. असं करा. अगं निघताना काय होता अवतार आणि आता काय झालंय, सगळं बांधून टाकलंय. चला त्यांच्या माग तर नाही फक्त गेले वाटतं. अगं त्यांना पण जेवायचं असेल. जातोय आवाज. कुठे गेला मला तर ऐकायला येतोय. गेले इथंच होते ग. मग त्यांना माहिती आपण येणार आहे त्यामध्ये गेले. का तिथे पुढे होते ग. कुठे होते नाही इथंच होते ग. इथं कॉर्नरलाच होते. सगळ्यात पहिला आलोय त्याचं जरा काय म्हणतात त्याला आपल्याला ऍडव्हान्टेज भेटते शॉपिंग करायला. आणि खाली उतरल्यानंतर आम्ही सगळे डिहायड्रेट झालो होतो. आम्हाला खूप तहान लागली होती आणि आम्ही पाण्याची बॉटल पण घेऊन गेलो नव्हतो, कारण की चढ होता त्यामुळं कधी ते वागवायचं म्हणून आम्ही घेऊन गेलो नव्हतो. पण खाली आल्यावर आम्हाला काहीतरी थंड प्यायचं होतं. पण आल्या आम्हाला फ्रूटचा स्टॉल दिसला आणि त्यात वॉटरमेलन होतं सगळ्यांचं फेवरेट. तर आम्ही मिक्सवालं फ्रूट्सचं ते जे काय आहे बास्केट ते घेतलं आणि ते खाल्ल्यानंतर आम्हाला थोडंसं बरं वाटायला लागलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पाण्याची बॉटलसुद्धा घेतली, कारण की तहान तर खूप लागलेली. सो एवढं आम्ही केलं. आणि जेव्हा पण तुम्ही जाल तेव्हा तुम्ही हॅट्स आणि तुमचे पाण्याची बॉटल सोबत घेऊन जावा, कारण की खूप हाल होतात. काय आता आम्ही मस्त बघायला आलोय, पण आमच्या कशाच्या बाहेर आहेत किमती. बँक आवाकाच्या बाहेरच्या किमती आहेत. जेवढा आमचा बँक बॅलन्स पण नाहीये तेवढा एकाची प्राइस सांग ना त्यांना. अबाउट 3000. छान आहेत वस्तू ना, हँडमेड आहेत ना त्यामुळे. हे पण छान आहे. हे नेकलेस काम का गले का 250 काम का गले का हाथ का एवढं का स्टोन आहे का. हां प्योर स्टोन है. ते गळ्यातलं हे सगळ्यांनी बघा. इकडे बघ. मी तर दिसतच बाजार ये पूरा मार्केट 2 स्टोरी बिल्डिंग रहता था. ऐसे 2 स्टोरी बिल्डिंग रहता था. ऊपर जाने के लिए पत्थर का सीढ़ी है.
वहाँ पे एक शिव टेम्पल है, शंकर का मंदिर, शिव टेम्पल। टेम्पल का सामने कोकोनट, अगरबत्ती, फ्लावर्स सेल करने के लिए बना दिया पूजा सामग्री के लिए। ये पूरा पिलर मट्टी में गिर गया, पूरा मट्टी में कवर हो गया। हमारे गवर्नमेंट 1986 में एक्सकेवेशन होने के बाद दोबारा वापस लगा दिया सर अभी। तो नीचे वाला पूरा पत्थर का फाउंडेशन, पत्थर के ऊपर ब्रिक्स ऊपर सोने का कलश होता था। बहुमनी सुल्तान हमला करके टूटा गोल्ड कलश 1986-85 में अपने ऊपर को रीपेंटिंग किया, लाल पेंटिंग। लेफ्ट रेस्टोरेशन, राइट नेचुरल होता था। जो महाराजा एंट्रेंस गेट होता था, सब लोग आए, टिकट दिखाओ सर वहाँ पर। एक ही पत्थर है, एक ही पत्थर में दो टेप आवाज निकालते। ऐसा म्यूजिक आता जी। क्या साइड आ जाओ। डिफरेंट साउंड आता वहां पे, डिफरेंट हो ये आवाज। म्यूजिक आता 1985-86 में हमारे गवर्नमेंट के ऊपर का छत नया डाल दिया अभी, न्यू सीलिंग। नीचे वाला ओल्ड पिलर्स, ऊपर न्यू सीलिंग होता था। अभी टेंपल एम्प्टी, अंदर कुछ नहीं। का मंदिर होता था ना, वो टेंपल एम्प्टी है। वो साइड गेस्ट हाउस, लोग रहने के लिए अकोमोडेशन, गेस्ट हाउस एरिया। इस मंदिर को 3 एंट्रेंस गेट है, वहां से राजा महाराजा आने के लिए बना दिया महाराजा एंट्रेंस गेट। ये पब्लिक आने के लिए बना दिया पब्लिक एंट्रेंस गेट। ये टेंपल अभी डन सर, टेंपल खत्म हो गया। ये टेंपल टिकट से ईस्ट पॉइंट क्वींस बात, स्टेप्स वेल्लो, लोटस महल, एलिफेंट स्टेबल, नरसिम्हा स्वामी, बड़विलिंग, गणेश टेंपल को वो टिकट काम आता है। आइकॉन ऑफ हम्पी बहुमनी सुल्तान हमला करके लकड़ी पर लगा के मूर्ति को लगा के हाथ जला के मूर्ति पर खंडित हो रहा है। 1986 में हमारे गवर्नमेंट द्वारा लेगो, रेल्टो, टेस्टो, डिलीवारा, नोसो, लिप्सो हे आहे लोटस महाल। महारानी अंतापुरा श्री कृष्ण देवराय को पहले 4 पत्नी रहते थे, 2 ऑफिशियल 2 अनऑफिशियल। ऑफिशियल में रहने के लिए रेसिडेंशियल प्लेस अंतापुरा एरिया महारानी का प्राइवेसी एरिया होता था। रानी चिन्ना देवी, तिरुमला देवी एंड चिल्ड्रंस रहने का समय में उनको ज्वेलरी कपड़े रखने के लिए वहाँ पर खजाने है, ट्रेजरी। रानी लोग स्नान करने के लिए पीछे स्विमिंग पूल होता था, क्वींस बाथ महारानी का स्विमिंग पूल होता था। वो साइड महारानी रहने के लिए बड़ा पैलेस है, महारानी का घर है। नीचे स्टोन है, ब्रिक्स है, वुड है, सोना का कलश होता था। बहुमनी सुल्तान हमला करके पूरा जला दिए। राजा श्री कृष्ण देवराय युद्ध जाने के समय में उनको फैमिली को बुला के ला के फैमिली पूरा छोड़ के राजा गो टू वॉर आउटसाइड। राजा युद्ध खत्म करके वापस आने के लिए एक टाइम में 6 मंथ होता, 1 साल, 2 साल, 3 साल, 4 साल हो सकते। राजा लोग कब वापस आता, जब तक रानी रहने के लिए अंतपुर एरिया बना दिया, प्राइवेसी एरिया, जनाना एंक्लोजर बोलते। जब रानी रहने का समय में रानी का बॉडीगार्ड्स करने के लिए 3 स्पेशल वॉच टावर, 1 वॉच टावर, 2 वॉच टावर, 3 वॉच टावर, उसमें रानी का सोल्जर्स इजड़ लोग काम करते थे, 12,000 इजड़ा सोल्जर्स। Then this was the Lotus Palace, Queen Summer Palace,
लोटस महल बोलते। दिस बिल्डिंग इंडो सार्सनिक आर्किटेक्चर में बना दिया। 3 डिफरेंट आर्किटेक्चर, नीचे वाला इस्लामिक आर्किटेक्चर, सेकंड वाला हिंदू आर्किटेक्चर, ऊपर जैन आर्किटेक्चर। राजा कृष्णदेवराय सेकुलर किंग सर्वधर्म संभावा वो बिल्डिंग बना दिया। नीचे वाला पूरा 24 पिलर्स, 36 विंडोज, ऊपर 8 रूम है रानी रहने के लिए। 600 साल पहले धूप में महारानी को समर पैलेस ठंडा रहने के लिए घर बना दिया। एयर कंडीशन कैसे चलता था? नीचे पूरा कुआं रहता था, पानी का कुआं, जो बीच में जो बिल्डिंग रहता था वो पिलर अंदर एम्प्टी पाइप है, मट्टी का पाइप्स, वो मट्टी का पाइप को बिल्डिंग अंदर एस आकार में फिक्स करके महाराणा आने के 2 घंटा 3 घंटा बिफोर इधर सोल्जर से एक बुल लेके जाके वो कुआं का बल में जो बुल घूमता रहते थे, गाना बोलते, वो गाना घूमते रहते समय में कुआं का पानी लिफ्ट करके ये बिल्डिंग अंदर पूरा पानी सर्कुलेशन होता रहता थे। ये पानी पूरा सर्कुलेशन होने के समय में जो बाहर से हवा आके वो बिल्डिंग पूरा ठंडा हो जाए। जिस वक्त महाराणा की एयर कंडीशन होता था। हमारे विजयनगर में ऐसा पैलेस तो 54 पैलेस होता था, अब एक ही पैलेस बच गया। क्यों? इस्लामिक आर्किटेक्चर देख के बच गई सर। वहाँ पे हिंदू आर्किटेक्चर पूरा जला दिया, इस्लामिक है बच गई सर। जिस वक्त लोटस महल बोलते हैं, महारानी का अंतपुर में अवा महल बोलते सर। टेक फोटोग्राफी। राजा कृष्णदेवराय 15th सेंचुरी में दसरा फेस्टिवल अभी में स्टार्ट कर दिया। तो दशहरा के लिए वेरी इंपॉर्टेंट एलिफेंट रखने के लिए घर बना दिया, अति महल बोलते सर। विजयनगर में टोटली 920 एलिफेंट रखे थे, 25,000 घोड़ा रहता था, 10 लाख पॉपुलेशन है, 5 लाख आर्मी। ये पूरा आर्मी नदी का पहाड़ छोड़ता था आने के लिए, अब देखा उधर छोड़ता था आर्मी मिलिट्री, बट उसने इंपॉर्टेंट एलिफेंट रहने के लिए घर बना दिया। दिस बिल्डिंग ऑल्सो इंडो सार्सनिक आर्किटेक्चर, इस्लामिक जैन, इस्लामिक हिंदू गोपुर वो गिरा दिया, इस्लामिक जैन बच गई। वो 11 रूम में 11 हाथी रहते थे, 11 हाथी। हर एक को एलिफेंट देखने के लिए माहौत लोग रहने के लिए गार्ड क्वार्टर्स होते थे, एलिफेंट केयर टेकर्स, एलिफेंट माहौत लोग रहने के लिए केयर टेकर्स वहाँ रहते थे, एलिफेंट गार्ड्स, वो आते रहने के लिए घर रहे। ये साम्राज्य पूरा खत्म होने के बाद ये फेस्टिवल शिफ्टिंग मैसूरू, पता है ना आपको, मैसूरू वडेयर उधर करता था, पहले हम्पी में इधर होता था सर। गोपुरा गिरा दिया सर, जैना इस्लामिक बच गया। राजा कृष्णदेवराय सेकुलर किंग सर्वधर्म संभावा, इसलिए पूरा आर्किटेक्चर बना दिया। शैव, वैष्णव, बुद्ध, जैन सब देख सकते। वहाँ पर फिश देख रहे आपको, पीछे वाले के ऊपर फिश देख ऐसे गए तो वहाँ पर पानी रहते थे, वहाँ पर कुआं है, सिंबल ऑफ वाटर, मछली है, फिश सिंबल ऑफ वाटर सर। पीपल के मॉल सिग्निफिकेशन वाटर। पहले पर एक्सकेवेशन होने के बाद टेम्पल आइडेंटिफाई किए सर। अभी महादेव रंगनाथ मंदिर बोलते, ये पर विष्णु का मंदिर होता था, कृष्ण का अवतार। वहाँ पर वॉच टावर है, सोल्जर्स खड़ाने के लिए वॉच टावर होता था। वहाँ पे लोटस महल है, कृष्ण का मंदिर सर, रंगा महादेव मंदिर बोलते। आजच्या पूर्ण दिवसातला हा सर्वात सुंदर स्पॉट होता, कारण की मेन गोष्ट ऊन नव्हतं आणि संध्याकाळची वेळ होती, त्यामुळे खूप छान असा सनसेट होत होता आणि वातावरण पण खूप सुंदर होतं। आणि तिथे प्रत्येक ठिकाणी सजावट केली होती, लाइटिंग केली होती प्रत्येक बिल्डिंगला, कारण की तिथे काहीतरी प्रोग्राम होता आणि जे कर्नाटकाचे CM आहेत ते येणार होते, त्यामुळे या सगळ्या गोष्टी होत्या आणि खूप जास्त सिक्युरिटी होती सगळीकडे, बघेल तिकडे पोलीस पण होते, हे आम्हाला नंतर कळालं। आणि जे इथे तुम्हाला दिसते हे सगळं सेटअप, सो ते सुद्धा त्यासाठीच केलेलं होतं की
कर्नाटकाचे CM येणार होते त्यामुळं. आणि हे मंदिर पण जे नरसिंहाचं जे पॉईंट होता जो सगळ्यात मोठा, तिथं महादेवाची पिंड पण आहे, त्या पॉईंटच्या लेफ्ट साईडलाच आहे. आणि खूप सुंदर असं हे मंदिर आहे, कारण की आम्हाला खूप शांत पीसफुल, जे पण सकाळपासून आम्ही फिरून दमलो होतो, सो त्याचा सगळा जो कंटाळा आहे तो इथे येऊन गेला, कारण की इतकं सुंदर हे मंदिरच होतं. आणि इथं सुद्धा काहीतरी प्रोग्राम चालू होता. आय थिंक मला वाटतं इथं सुद्धा CM येणार असतील, कारण की खूप जास्त कॅमेरे वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या. माहीत नाही काय कार्यक्रम आहेत, बट होते काहीतरी कार्यक्रम. जर कोणाला माहीत असेल तर तुम्ही सांगू शकता. तर हे आहे महादेवाचं मंदिर. आणि जसं की प्रत्येक मंदिरामध्ये आपल्याला व्हिडिओ किंवा फोटो काढायची परवानगी नसते, तसंच इथं पण नव्हती. त्यामुळे मी जेवढं बाहेरचं कॅप्चर करता येईल तेवढं कॅप्चर केलं होतं. आणि आम्हाला खूप पीसफुल वातावरण होतं तिथं. आणि मला वाटते प्रत्येक मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला तीच पॉझिटिव्हिटी येत असते. जेवढा पण आपल्यावरती स्ट्रेस असतो तो माहीत नाही कुठे निघून जातो. खूप पीसफुल असं वातावरण असतं, जरी कितीही गर्दी असली तरी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथलं जे आर्किटेक्चर आहे ते सगळ्यांचंच मन वेधून घेतं. आणि जर तुम्ही बघितलं तर तिथं सगळ्यात जास्त फॉरेनर्सच असतात. आणि जे आपलं हम्पी बदामी आहे त्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज म्हणून सुद्धा घोषित केलेलं आहे. त्यामुळं हे सगळं आर्किटेक्चर बघून खरंच खूप आश्चर्य वाटतं, कारण की तेव्हा इतक्या टेक्नॉलॉजी पण नव्हत्या की हे सगळं करू. नंतर आम्ही जेवायला गेलो, सर्वांना खूप भूक लागली होती चालून चालून. तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ खरंच खूप छान झालाय. मी जेव्हा एडिट करून बघितला तेव्हा मलाच खरंच खूप छान वाटलं व्हिडिओ बघून. आणि जेव्हा मी हा व्हिडिओ कधी नंतर बघेन 10-12 वर्षांनी, तेव्हा तर मला खूप छान वाटेल. आणि जेवढे पण माझे फ्रेंड्स आहेत ज्यांना माहिती आहे मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते, सो त्यांनासुद्धा बघून खूप छान वाटेल, कारण की एवढ्याच मेमरी आहेत ज्या आपण स्टोअर करू शकतो. आणि मला एक खूप छान असा प्लॅटफॉर्म भेटला यूट्यूबच्या माध्यमातून, की मी ज्या पण गोष्टी आत्ता करते त्या मी व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करेन. आणि जेव्हा मला कधी भविष्यात वाटेल की बाबा इंजिनिअरिंगचे कोण फ्रेंड्स होते, आम्ही काय एन्जॉय केले किंवा काय गोष्टी केलेत, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. आणि खूप सारे असे व्हिडिओ पण आहेत जे मी अजून अपलोड केले नाही आहेत, जे मी आफ्टर इंजिनिअरिंग म्हणजे अजून एका वर्षानंतर मी अपलोड करणार आहे. त्या सगळ्या गोष्टी ज्या मेमरेबल आहेत त्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्टसुद्धा येणार आहे, सो त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओ बघत जावा. आणि मी आय थिंक नेक्स्ट पार्ट 2-3 दिवसांनी नक्की टाकेन. आणि खूप जणांना माझ्या या व्हिडिओची खूप जास्त आतुरता होती, सो फायनली हा व्हिडिओ मी टाकते आणि टाकला असेल आत्तापर्यंत. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.